तर आज तर ड्रोन उडवता नाही का डायरेक्ट ड्रोनचाच कार्यक्रम लागला असता. तर बघू काय विषय आहे सगळा, त्याच्यामुळे नाही का व्हिडिओ पूर्ण बघा. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. तर आपण नाही का सकाळ सकाळ उठून आलो होतो विसापूरला, कारण नाही का आपल्या मोटरीचा नाही का पाईप खराब झालेला आहे. त्याच्यामुळे म्हणलं ह्याला जाऊ द्या आपल्याला थोडाफार पाईप, एक 13 फुटाचा पाईप घेतला आणि आपल्या गाडी असा पद्धतशीर बांधला होता ना. त्याच्यात म्हणलं ह्याला बघा गेट बी किती वेळा पडत आणि किती वेळा नाही, एखादा उड्डाण पूलच बांधून द्यावा काय नो. नंतर म्हणलं जाऊ द्या, हे बजेटच्या बाहेर जातंय, नंतर आपला पाईप घेऊनच जाऊ म्हणलं आपण. त्याच्यात घरी आलो तर दादाने बघितलं, ह्याला बघा नाही तर ड्रोन कुठून तरी आणलंय बघ. ह्याला म्हणलं हे बरं आहे बघ, म्हणलं तू कुठून काही रोज घेऊन येतोय. पण त्याला म्हणलं आता हे आपल्याला देऊन टाक, तू आता तसाच जा. तर म्हणलं जाऊ दे ते आता तुला देऊन टाकतो. पण नाही का ते असं चक्र मारत होतं ना, म्हणजे असं 360 मारत होतं. म्हणलं ह्याला पडलं नाही, उगं पैसे उगं पाण्यात जातील बघ. त्याच्यानंतर तिथून निघलो, थोडे म्हणजे जुने फटाकडे होते ते जाळले वगैरे, आणि त्याच्यानंतर निघलो आपण परत गॅसची टाकी घेऊन. दादूला म्हणलं दादू बसा बा मागा, आता गॅस संपलाय आपला. मला मोठा फटाकडा बी संपला आपला, त्याच्यामुळे मोठा फटाकडा आधी भरून आणून मग पेटून देऊ. त्याच्यानंतर दादूने ते डायरेक्ट खांद्यावर घेतली. म्हणलं बाहुबलीत झाला बा डायरेक्ट. त्याच्यानंतर म्हणलं जाऊ दे आता बाहुबली नाही तर काही का व्हाय ना, पण त्यांना म्हणलं द्या भाऊ आपल्या टाकीबरोबर. ती बी चांगलं चेक करीत होते, म्हणजे वाद बीत लावून देत होते आपल्या फटाकड्याला. त्याच्यानंतर तिथून आपण टाकी वगैरे उचलले, टाकी बी मोकार महाग झाली आता काय सांगता, हाय ते बरं आहे आता. त्याच्यानंतर म्हणलं चालतं काहीतरी घ्यावं, तर स्टिंग शिवाय आपल्याला दुसरं काही भेटलं नाही. म्हणलं जे प्यायचं नाही तेच भेटून गेलंय बा, जाऊ द्या म्हणलं. त्याच्यानंतर आलो म्हणलं जरा पैसा पाण्याचा जुगाड लावू म्हणलं. त्याच्यामुळे नाही का आधी आपण आपल्या लिंबूनेत आलो, जरा खुरपं घेतलं म्हणलं जरा नाही का खुरपण वगैरे काढले ना, जरा चांगली होईल लिंबूनी. त्याच्यामुळे डायरेक्ट शिरलो त्या काट्यांच्यात. मोकार काटे मोकार हाताला टोचले, पण आपण नाही का डायरेक्ट खांदूनच काढत होतो. म्हणलं नाही का काय कटकटत नाही ठेवायची बा. परत 4-5 महिने त्याच खाली गबाळ बी नाही उगलं पाहिजे. त्याची एक आळे दिसल्या यायला बा, म्हणलं हिच्यापासून लांबच राहायचं बा, कारण ही जर अंगाला चिटकली ना तर मला दुसरी कुठं चिटकून नाही द्यायची. त्याच्यानंतर सगळं काम वगैरे उरकलं होतं, कारण आपल्याला आज जायचं होतं पुण्याला. त्याच्यामुळे म्हणलं ह्याला बास आता, ऊन बी मोकार लागत होता. आता आपण जाऊ पुण्याला, बाकीचं बघू नंतर आता काय असेल ते. आणि तोपर्यंत तुम्ही बी चालता लाईक आणि फॉलो मारून द्यावा. त्या फॉलो बटनाला लिंबू फेकून हाना, संत्रा फेकून हाना, पण क्लिक करून टाका.